हॅलो गाईज. तर आज आपण बघणार आहोत मेल वॉर्ड, कारण आपली आज ड्युटी आहे मेल वॉर्डला. तर बघूया आपण मेल वॉर्डमध्ये कोणते कोणते एक्सपिरियन्स आपल्याला येतात आणि कशी लाईफ असते मेल वॉर्डची. तर आज आपण बघणार आहोत मेल वॉर्ड. हा बघा, हा आहे मेल वॉर्ड. इथे पेशंट कमी पण ॲटिट्यूड खूप असतो. VIP. एक पेशंट म्हणतोय आम्हाला AC पाहिजे, तर दुसरा म्हणतोय आम्हाला घरचं जायचंय. तर हे चालू आहे आपली क्लिनिंग ह्या वॉर्डमधली. तर क्लिनिंग करताना काही पेशंटचे नाटकच असतात की मला नाही राहायचंय उभं, मला बसलं राहायचंय, माझे रिलेटिव्ह थांबवा. तर हे सगळं चालतच असते आपल्या वॉर्डमध्ये. तर आता बघा नर्सिंग स्टेशन. हे आहे नर्सिंग स्टेशन. याच्यामध्ये आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन मिळतंय आणि आता पेशंटचा राऊंड सुरू आहे. म्हणजे डॉक्टर आलेले आहेत, तुम्हाला दिसून येत असेल. डॉक्टर आता सगळ्यांना चेक करत आहे आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करत आहेत. तर बघा, मेडिसिन प्रिस्क्राईब करताना काही पेशंटचे नाटकच संपत नाही. हे झाले आपली मेडिसिन तयार करत आहोत आपण. मेडिसिन सगळ्या वॉर्ड मधल्या पेशंटसाठी आहेत, जे की डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेत. तर प्रिस्क्राईब केलेल्या पेशंटला आपण गोळ्या देतो, पण काही पेशंटचे नाटक असतात की मला नाही खायचंय, मला इंजेक्शन नको आहे. तर तुम्ही सांगा, आपण इंजेक्शनला मेडिसिन नाही दिलं तर पेशंट रिकवर कसं होणार आहे? पेशंट रिकवर व्हायचं की नाही? तर मोस्टली पेशंट नाटकं करूच औषधी खात असतात. तर त्यांना वाटतं की आपणही मेडिसिन नाही खायला पाहिजे आणि असंच रिकवर झालं पाहिजे. तर पेशंटला आपण देत आहोत मेडिसिन्स. आता ॲडमिशन कोणते कोणते पेशंटचे आलेले आहेत ते आपण ॲडमिट करून IV कॅन्युला लावायचे. त्यांना IV कॅन्युला तुम्हाला दिसतच असेल. IV कॅन्युला लावल्यानंतर आपल्याला त्या पेशंटला ड्रीपसुद्धा लावायची. IV कॅन्युला लावल्यानंतर कोणत्या पेशंटला कोणती ड्रीप लावायची ते सुद्धा दिले असते. तर ही पेशंटला लागत आहे ड्रीप. ह्या पेशंटनी लई नाटकं केल्यात की मला हे औषध पाहिजे, ते औषध पाहिजे आणि मला ही वाली औषध नको, ती औषध पाहिजे. असं बोलू आम्ही प्रिपेअर केल्याच्या औषधी. एमर्जन्सी ड्रग म्हणून त्याला अल्कोहोलिझमचा पेशंट होतं हे. तर अल्कोहोलिझमचे एमर्जन्सी काही ड्रग्स होते, त्याच्यामधून आपण त्याला ड्रग्ससुद्धा दिलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, डिफरंट टाइप्स ऑफ ड्रग्स त्याला दिलेल्या. एक अजून फनी गोष्ट, ह्या पेशंटला आम्ही ड्रिप लावत होतो. ड्रिप लावत असताना एक दुसरं पेशंट सोबतीचं याचंच म्हणालं की तुम्हाला खूप खूप स्वागत आहे या वॉर्डमध्ये आणि सुद्धा आज हवेलीवर यायचं आहे आणि दोघं मिळून आम्ही मजा करणार आहोत. तर बघा, असे पेशंट असतात जे की हॉस्पिटलला सुद्धा एन्जॉयमेंटसाठी यूज करतात. तर आम्ही खूप जास्त हसलो आणि पेशंट सुद्धा दोघं अल्कोहोलिझमचे असताना ते सगळे एन्जॉय करत होते. तर हे काही टाईपच्या मेडिसिन्स होते जे आपण त्या पेशंटला दिले होते. आता राहिलेले बाकी पेशंट, त्या पेशंटसाठी आपण प्रिपेअर केलेले आहेत काही मेडिसिन्स आणि सेमच त्याच्यासोबत काही पेशंटला ड्रग्ससुद्धा होते. म्हणजे एखादं पेशंट होतं ज्याला इंजुरी झाली होती, त्या पेशंटला काही ड्रग्स होते जे की पेन रिलीफ करणारे होते. तर त्या पेशंटला सुद्धा आम्ही ड्रग दिलेले होते. तर हे ड्रग्स जे की यूज केले जाते आपल्या काही पेन रिलिफेशनसाठी आणि काही वेगळ्या डिसीज कंडिशनमध्ये. तर हे होते ड्रग्स. आणि त्यानंतर आपण ड्रीप सगळ्या पेशंटला लावण्याला सुरुवात करूया. तर पेशंटचे रिलेटिव्ह सुद्धा आम्हाला कोऑपरेट करू लागले आणि पेशंटसुद्धा आपल्याला हसून बोलत होते. तर पेशंट मला बोलले की मॅम, हे औषध खूप जड तर नाही, मला ड्रीप थोडं हळू लावा, मला दुखत आहे. तर आम्ही बोलले की नाही दुखत, हळूहळू जाईल. त्यानंतर आपण करणार आहोत आपले पेशंटचे वर्क, जे की डाटा राहिलेलं होतं. आपले पेशंटचे जे पेपर होते ते रीड करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पेशंटला कोणती औषधी नंतर द्यायची आणि कोणती औषधी आता द्यायची आहे ते समजून जातं आणि कोणत्या पेशंटला काय डिसीज कंडिशन आहे. त्या डिसीज कंडिशनवरून आपल्याला समजतं की सिम्पटम्स काय असू शकतात आणि काय प्रॉब्लेम घडत आहे पेशंटला. तर पेशंटला अजूनही काही वाटतंय जे की आपल्याला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे डिसीज कंडिशन, त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायसाठी आपण त्या पेशंटची कंडिशन रीड करत आहोत आणि इन्फॉर्मेशन गॅदर करून त्या पेशंटला प्रोव्हाइड करणार आहोत. तर अजून बघा, पेशंट आपण कसं हँडल करतो. पेशंटला हँडल करताना नाटकं असतात पेशंटचे. तर कोणते नाटकं असू शकतात. मला घरी जायचे. एक पेशंट होतं जे की बोलू लागलं घरी जायचं. त्यानंतर आपण बघणार आहोत त्या पेशंट जे की होते ज्यांना घरी जायचे होते त्यांना थोडक्यात इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज मलायटस, कारण काही पेशंट होते जे की डायबिटीज मलायटस टाईप 2 आणि टाईप 1नी संक्रमित होते. तर त्या पेशंटला आपण दिलेले होते काही इन्फॉर्मेशन, काय जेवण करायचं, कसे कॉन्सिक्वेन्सेस असतात आणि कसं ठेवायचं डायबिटीज पेशंटला, त्यांच्या रिलेटिव्हला सांगितलं. तर त्याच्यानंतर आपण त्या पेशंटचं इन्फॉर्मेशन बघत आहोत
आणि तेवढ्यातच आपल्या आलेले आहे रिलेटिव्ह. तर रिलेटिव्हला आल्यानंतर रिलेटिव्हला इन्फॉर्मेशन देत होतो आपण की रिलेटिव्ह बद्दल आणि त्या पेशंटबद्दल इन्फॉर्मेशन. आता पेशंटचे रिलेटिव्ह बोलू लागलं, आमच्या पेशंट कधी सुटणार. तर मी सांगितलं की आता थांबा 5 मिनिटं, तुमचे डॉक्टर येणार दुसरे आणि ते चेक करून जाणार. त्यानंतर मी आणि माझे काही वर्गमित्र किंवा जे स्टाफ्स होते दुसरे काही, त्यांच्यासोबत आम्ही बसून डिस्कस करत बसलो की पेशंटला काय झालेलं आहे, कोणते पेशंट आहेत आणि किती पेशंट आहेत त्याबद्दल डिस्कशन सुरू होतं. आणि सोबतच पेशंटच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते आम्ही सुद्धा नोट करत होतो. आणि जे आपलं चालू होतं पेशंटचे इन्फॉर्मेशन गॅदर करणं, त्याबद्दल आमचं डिस्कशन सुरू होतं. सोबतच आम्ही पेशंटबद्दल सांगितलं की आम्हाला पेशंट हे बोलू लागलं आणि आम्ही ते सगळं इन्फॉर्मेशन एकमेकांना शेअर करत होतो. तर एक पेशंट असं होतं जे की आजोबा होते, त्या पेशंटला खूप जास्त लागलेलं होतं. ते आजोबा दर मिनिटांनी रडू लागले आणि आम्हाला बोलू लागले की मला दुखतोय, मला घरी जायचंय. तर आम्ही त्या पेशंटला बोलले की जरा थांबा, ड्रेसिंग वगैरे होऊ द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला सुट्टी देतोच. तरी ते सुद्धा आपले पेशंट ऐकत नव्हते आणि ते आपल्याला बोलत होते की नाही, मला आत्ताच घरी जायचंय, मला डिस्चार्ज द्या, मला घरी जाऊ द्या. आणि त्यानंतर आपण डिसाईड केलं की त्या पेशंटला खरंच डिस्चार्ज द्यायचं का. तर त्या पेशंटला डिस्चार्ज देण्यासाठी आपण काही मेडिसिन रीड करून घेतले आणि स्टाफला बोलून काय होतंय, कोणते मेडिसिन द्यायचे ते सुद्धा डिस्कस करून घेतले. त्यानंतर त्या पेशंटसाठी आपण डॉक्टरला सुद्धा बोलून घेतलं की कसं करायचं. त्यानंतर त्या डॉक्टरने सुद्धा डिस्चार्ज दिले. तर आम्ही त्या डिस्चार्जसाठी फॉर्मॅलिटीज क्लिअर केली की काय आहे त्या पेशंटबद्दल आणि कोणते डिसीज होतं त्या आणि काही प्रॉब्लेम तर नाही, त्या डिस्कस करून आम्ही त्या पेपरवर आणि पेजेसवर आपल्या बुकवर लिहून काढले. कारण त्या पेशंटची इन्फॉर्मेशन आपल्याकडे राहायला पाहिजे. त्यामुळे आपण पेशंटला इन्फॉर्मेशन लिहून घेतली आणि त्याच्यानंतर त्या पेशंटला डिस्चार्ज केलं. तर त्या पेशंटला इन्फॉर्मेशन लिहिताना आपली डेट, त्याची डिस्चार्जची टायमिंग आणि कोणत्या टाईपनी डिस्चार्ज झाले, लामा झाले, डामा झाले आणि प्लॅन झाले की कसं झालंय ते सगळं लिहून काढलं. खरंच आम्हाला खूप त्रास दिलाय. ह्या पेशंटने नाटकं करू आम्हाला असं कंटाळून टाकलंय की काय सांगावं. तर ह्या पेशंटला माझ्याकडून खरं तर ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे आणि ह्या पेशंटला लवकरात लवकर इथून हाकलून टाकायला पाहिजे. कारण हे पेशंट लई कंटाळून गेले आपल्यासाठी आणि खूप त्रासलेलं आहे. तर आजची ड्युटी आपली इथेच संपली आहे, कारण काही अवर्सचीच आपली ड्युटी आहे आणि आपण आता थकलेलो आहोत. तर थकले आहो पण सुद्धा आपले सॅटिस्फॅक्शन आहे. तर नर्सिंग लाईफ ही सोपी नसते आणि खूप स्पेशल आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मोर व्हिडिओसाठी धन्यवाद.